पाकच्या पंझोर भागात बलूच लिबरेशन आर्मीकडून पाक सैन्यावर हल्ला। 12 पेक्षा जास्त पाक सैनिक मारल्याचा बलूच आर्मीचा दावा आहे आणि आतापर्यंत 400 पेक्षा जास्त पाक सैनिक मारल्याचा दावा करत बीएलएच्या कारवाया वाढलेल्या आहेत। भारताला हव्या असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार। भारताला हवेत हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अजहर। केंद्र सरकारची यादी तयार आहे। सुरक्षा दलांकडून काश्मीर खोऱ्यामध्ये 11 दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे। निशाणावरील 17 दहशतवाद्यांपैकी आता 6 जण ठार झाले। सुरक्षा दलांच्या ऑपरेशन दरम्यान त्रालमध्ये 3 तर शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। पाकिस्तानी पत्रकार मोईद मिराजदाकडून पाकच्या खोट्या दाव्यांची पोलखोल। पाकच्या एकाही मिसाईलनं भारतात नुकसान केलं नाही, मात्र भारतानं पाकवर मिसाईल लागल्यानं मोठं नुकसान झाल्याची कबुली। भारत अमेरिकेच्या वस्तूंवरील 100% आयात कर रद्द करायला तयार आहे। एका मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा हा मोठा दावा। भारतासोबत टॅरिफ व्यापार करणं कठीण आहे। भारतासोबत 0% टॅरिफ करण्याची घाई नाहीये, ट्रम्प यांची माहिती। तुर्कीची सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव। भारतानं परवाना रद्द केल्यानंतर सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कोर्टात भारतानं परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला सेलेबी कंपनीकडून कायदेशीर आव्हान। तुर्कीच्या सेलेबी कंपनीला भारतीय विमानतळाचं संवेदनशील काम देऊ नका। इंटेलिजन्स ब्युरोचा केंद्र सरकारला 2016 पासूनच वारंवार इशारा होता। सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे। तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की अझरबैजानसोबत करार करू नका। टाटा सोशल सायन्स संस्थेकडून त्यांच्या विविध केंद्रांना निर्देश। दोन्ही देशांनी पाकला समर्थन दिल्यानं करार रद्द।